शिर्डी नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 7 महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची दमदार सुरुवात। शिर्डी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मधील महायुतीचे उमेदवार योगेश भाऊ गोंदकर आणि सौ अनिताताई जगताप यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते, राजभाऊ गोंदकर, विजयराव जगताप, अभय शेळके, अशोक पवार, किरण बोराडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर प्रभागात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। या रॅलीत महिला, युवक, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रभागात झालेल्या विकास कामांच्या जोरावर नागरिकांनी या निवडणुकीत महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करून साथ द्यावी असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले आहे। शिर्डी नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक 7 अ आणि ब या दोन्ही जागेसाठी प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात सुरू झालेला आहे। शिर्डीचा विकास आपले नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार श्रीराम विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत चालू राहण्यासाठी आणि जे शिर्डीच्या विकासासाठी जे आवश्यक पूर्वत काम करून घेण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि युतीचे शिवसेनेचे उमेदवार निवडून देणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या शिर्डीचा विकास हा सर्वांगाने होऊन आपलं शिर्डी हे देवस्थान जे आहे नावारूपाला आपल्याला आणायचं आपली सगळ्यांची जबाबदारी आणि ह्या सत्तेच्या माध्यमातून सत्ता हे एक साधन आहे, परंतु त्या माध्यमातून आपल्याला सर्वांना ही सगळी जबाबदारी आहे ही मोठ्या उत्साहाने पार पाडायची। आणि आज आपल्या युतीच्या उमेदवारांची 7 नंबरच्या प्रभागाची जी आहे मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे। सर्वांनी याच्यासाठी सहकार्य करावे अशी मी सगळ्यांना कळकळीने विनंती करतो। आता जनतेला आव्हानाचा विषय आला की आतापर्यंत जे काही शिर्डीचे विकास कामं झालेले आहेत हे सर्व कामं अशाच पद्धतीनं अविरत चालू राहण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि युतीचे उमेदवार निवडून द्यावे आणि याच्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार अनिताताई जगताप, आपले दुसरे योगेश गोंदकर आणि नगराध्यक्षाचे उमेदवार जय श्रीताई थोरात यांना उमेदवार निवडून द्यावे अशी मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो। आज भारतीय जनता पार्टी व महायुती यांच्या प्रभाग क्रमांक 7च्या नारळाचा शुभारंभ आज आम्ही इरिगेशन कॉलनी दत्त मंदिर येथून केला आहे आणि जो नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब आणि शिर्डीतील जे भारतीय जनता पार्टीचे जेवढे ज्येष्ठ नेते आहेत यांनी जो विकास केला, जे भारतीय जनता पार्टी या शिर्डी शहरामध्ये रुजवली, घडवली आणि मोठी केली, या भारतीय जनता पार्टीची आज मला उमेदवारी करण्याची संधी मिळाली। मी प्रथमतः नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करीन। आणि आज आमच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ आहे। अतिशय मोठ्या प्रमाणात महिलांचा मोठा सहभाग आहे, युवकांचा मोठा सहभाग आहे, माझ्या सर्व भावबंधांचा यामध्ये मोठा सहभाग आहे आणि मला खात्री आहे की मी भारतीय जनता पार्टी व महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येईल। हा फक्त विकासाच्या जोरावर हे इलेक्शन होणार आहे आणि यामध्ये आम्ही सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येऊ। जनतेला काय आव्हान? मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने व महायुतीच्या वतीने शिर्डी शहरातील सर्व जनतेला एकच आव्हान करीन, हे इलेक्शन विकासाच्या मुद्द्यावर झालं पाहिजे। नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी जो शिर्डी शहरामध्ये विकास केला, शिर्डी शहर सुरक्षित ठेवलं, शिर्डी शहरातील ज्या मूलभूत सुविधा असतात, लाईट, पाणी आणि रस्ते, या सर्व शिर्डी शहराच्या कानाकोपऱ्यात पण गेलेल्या आहेत। हा सर्व विकास डोळ्यासमोर ठेवून आपण कमळ या चिन्हासमोर बटन दाबून आमच्या सर्व उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी सर्वांना विनंती करतो। साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये आज इरिगेशन खात्यामध्ये दत्त मंदिराच्या मंदिरात आम्ही महायुतीने नारळ फोडलेला आहे आणि महायुतीचा विजय होणार आहे यात ते मात्र शंका नाही। माझ्या माता भगिनी आणि बंधूंचं आमच्यावर सर्वांचं प्रेम आहे, त्याच्यामुळे आमचा विजय नक्कीच होणार आहे। पण या निमित्ताने सांगू इच्छिते सर्व माता भगिनींना आणि बंधूंना की जो आपण मतदान करणार आहोत ते मतदान करताना विचार करून मतदान करावं। जे तुमचे काम करणार आहेत त्या व्यक्तीला तुम्ही मतदान करावं या निमित्ताने सांगू इच्छिते।
आजच शुभारंभ झालेला आहे आणि आजपासून आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मध्ये आमचे मोठे बंधू योगेश होगोणकर यांच्या प्रचाराचा नारळ पडण्यात आलेला आहे. आदरणीय नामदार साहेब तसेच युवकांचे नेते सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व युवक आणि शिर्डी जनता पार्टीच्या वतीने आज प्रचार आम्ही चालू केलेला आहे. मी सर्व नागरिकांना एवढीच विनंती करेन, सगळं आपलं पालनहार हे सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्याचा विकास चालू आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या समोर कमळासमोरचं बटन दाबून आपल्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करून द्या. धन्यवाद. महायुतीचा आज दत्त मंदिरामध्ये शिर्डी नगर परिषदेचे उमेदवार अनिताताई जगताप तसेच योगेशजी गोलकर यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला व प्रचाराला सुरुवात करण्यात आली. पूर्ण शहरामध्ये आपल्या सर्वांगीण विकास जवळजवळ झालेला आहे. जो उर्वरित विकास होणे बाकी आहे, साईबाबाच्या पुण्यभूमीमध्ये आपण सर्व सबका मालिक एक हा संदेश घेऊन प्रचाराचा नारळ वाढवत आहोत. सबका साथ सबका विकास या मुद्द्यावर आज ही निवडणूक होत आहे. तरी आपले सर्व समाज बांधव बंधू भगिनी यांनी आपल्या या युतीच्या महायुतीच्या पॅनलला भरघोस मताने विजयी करावे एवढेच मी आवाहन आपल्या सर्वांच्या साक्षीने करत आहे. महायुतीचा विजय असो.